नमस्कार. सह्याद्री संवादच्या नवरात्र विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर डॉक्टर प्राचार्य पी.बी. पाटील सर आणि सरोजताई पाटील म्हटलं की आठवतो तो शांतिनिकेतन लोक विद्यापीठाचा परिसर. आणि या सगळ्याचं खरं तर जडणघडण आणि जोपासन केलेलं आहे त्यांच्या स्नुषा समिताताई पाटील. नमस्कार. नमस्कार मुक्ता. आज खरं तर खूप आनंद होतोय या परिसरात येऊन आज मॅडमशी गप्पा मारता येत आहेत. मला जाणून घ्यायला आवडेल की शांतिनिकेतन लोक विद्यापीठामध्ये काय काय गोष्टी सुरू असतात या परिसरामध्ये. या एवढा निसर्गरम्य परिसर आहे आणि इथे कोणत्या कोणत्या गोष्टी सुरू असतात. खरं सांगू का मुक्ता, तू एवढा मोठा प्रश्न विचारलास की संपूर्ण समुद्राला एका मिनिटामध्ये एका ओंजळीमध्ये घ्यायचं जर तू मला असं सांगितलं तर मी इतक्या लवकर सांगू शकत नाही. पण मी तुला थोडक्यात असं सांगेल की साहेबांनी म्हणजे प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेब आणि वहिनी यांनी हा इथला जो परिसर केलेला आहे तो 45 एकरामध्ये आहे. आणि केवळ या परिसरातल्या गोष्टी सांगायच्या असेल तर इथं महत्त्वाचं म्हणजे सेकंडरी स्कूल्स आहेत जे ग्रँटेबल आहेत, इंग्लिश मीडियम स्कूल आहे, लहान मुलांची 2 स्कूल आहेत. आमच्याकडे एक ललित कला महाविद्यालय म्हणून आता नवीन शिवाजी युनिव्हर्सिटीचा संलग्न कोर्स सुरू झाला आहे, ज्याच्यामध्ये संगीत, नाट्य, नृत्य ह्या गोष्टी असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचं कला विश्व महाविद्यालय ज्याच्यामध्ये आपण चित्रकलाची लोक कलाकार तयार करतो. आणि याचबरोबर सगळ्यात मोठा या 45 एकराचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपला क्रीडा विभाग. त्या क्रीडा विभागामध्ये एवढी मोठी ग्राउंड आहे ज्याच्यामध्ये 27 ते 30 इव्हेंट चालवले जातात. आणि यामुळं या विभागामध्ये एवढी जागा असल्यामुळे अनेक NCCचे कॅम्प आपल्या इथं होतात. त्या NCCच्या कॅम्पमधून सगळ्या या क्रीडा विभागातून हळूहळू आम्ही करिअर डेव्हलपमेंटकडे गेलेलो आहोत. आणि आता पोलीस भरतीसाठी जे ट्रेनिंग लागतं ते पण आता इथं आम्ही केलेलं आहे. तर हे जे मी तुला खूप कमी शब्दामध्ये जे सांगितलं तर ते प्रत्येकाला इलॅबरेट करायचं असलं तर प्रत्येकाची वेगळी वेगळी ठेवण आहे, मांडणी आहे, त्याचं प्रत्येकाचं कार्य आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या बिल्डिंग्ज आहेत, त्यांचे स्वतःचे पदाधिकारी स्टाफ आहे. तर एवढ्या गोष्टी इथं आत्ता तर चालू आहेत जे की आम्ही स्कूल्स, कॉलेज ते करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी इथंपर्यंत आम्ही हे एकूण आमच्याकडे जवळजवळ 40-41 इव्हेंट आहेत आत्ता तर सध्या. शिक्षणासाठी एखादी व्यक्ती जेव्हा इथे प्रवेश घेते, लहान मूल ती तिचं करिअर घडवूनच बाहेर पडते. KG ते PG पॅटर्न आपल्या इथं आहे. मी थोडं असं म्हणते की KG ते PG म्हणण्यापेक्षा KG ते ऑफिसर, पदाधिकारी, क्लास 1 ऑफिसर, MPSC UPSC पर्यंत तो डेफिनेटली जातो आत्ता इथं आला की. आणि याचं खरं तर मोठं वैशिष्ट्य असं आहे, जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तेव्हा आज जो काही निसर्ग दिसतो आणि जी काही पॉझिटिव्हिटी या सगळ्या वातावरणात पसरलेली आहे यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेत आणि ते आम्ही बघितलेत. तर त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही काय खास काळजी घेता या सगळ्याची? आता हा एकत्रित 45 एकराचा परिसर जो घेतलाय ते हे 2 जण आहेत, माझे सासू सासरे. जेव्हा एखाद्या न केलेल्या कामाची दिंडी आपल्या खांद्यावरती येते, ती दिंडी माझ्या खांद्यावरून दुसऱ्यापर्यंत जाईपर्यंत मधल्या काळामध्ये मला त्याचं सांभाळ करणं हे गरजेचं असतं. तर ही कार्याची दिंडी आमच्या खांद्यावरती येऊन पडली. तर ह्याचं संगोपन करणं, सांभाळ करणं, त्याच्यामध्ये जे जे काय लागेल ते आम्ही करतो. तू असं म्हटलीस की इथं पॉझिटिव्हिटी आहे. पहिला आपल्या संस्थेत आलं की क्रांतीस्तंभ दिसतो. आपल्या इकडे मंदिर नाही आहे. तू बघितलंस की कुठलंही मूर्तीचं मंदिर नाही आहे. हे जे क्रांतीस्तंभ आहे त्याच्यामध्ये सांगली जिल्हा, सातारा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातले जे क्रांतिकारक आहेत, जे शहीद झाले त्यांच्या त्या पणत्या आहेत. आणि ते लोक आपल्याला एक मूर्तिमंत देवाच्या रूपाने तिथं थांबलेले ती आपल्याला एनर्जी देतात की हे आम्ही तुमच्यासाठी देश जो स्वातंत्र्य करून ठेवलेला आहे त्याला तुम्ही पुढे न्यायचं आहे. तर तिथं गेलं की आपल्याला समजतं की नाही, त्यांनी हे दिलेलं आहे, हे पुढे नेलं पाहिजे. लगेच तू डाव्या बाजूला बघितलंस की गुरुबन दिसतं, जिथं पप्पा आणि आई तिथं चिर स्मारक आहे तिथं ते आहेत. आणि मग त्यांनी एवढं मोठं डेव्हलप केलेलं आहे, त्यांनी एवढी सत्य, श्रम, प्रेम सगळं इथं मांडलेलं आहे. आणि ते जर आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला ते काम केलं पाहिजे. ह्या भावनेतून हे हळूहळू आम्ही करत गेलो. ऍक्च्युली आमच्याकडून ते केलं गेलं, आम्ही प्रॅक्टिकली करत गेलो आणि आमच्या हातनं हे होत गेलं. मग तू म्हटलीस की ह्याच्यात तुम्ही काय केलं, तर थोडा क्रीडा विभागामध्ये प्रचंड मोठा फरक पडलेला गेल्या काही वर्षामध्ये, 20 ते 27 वर्षामध्ये. तर कमी प्रकारचे इव्हेंट, खेळ आपल्या सांगली, इव्हन सांगली जिल्ह्यामध्ये होते. खरं सांगायचं तर गौतम सरांनी या क्रीडा विभागाला खरं चांगलं
रूप दिलं संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आणि खूप एकत्रित जे प्रकार आहेत ते एकत्रित आणण्याचं, एका जागी आणण्याचं काम त्यांनी केलं. मग आपल्याला असं वाटतं की असे काय क्रीडा प्रकार इथं आहेत की जे बाकीच्या लोकांच्याकडनं आहेत, तर मोस्टली आर्चरी कुठं नसतं. रायफल शूटिंगच्या रेंज सगळ्यात मोठ्या इथं आहेत. आता हे 2 गेम तर आपल्याला लागतातच, म्हणजे ह्या 2 तर गोष्टी आहेत. कुस्तीचं मॅट कुस्ती आणि मातीतली कुस्ती ह्या दोन्ही गोष्टी इथं आहेत. रोप मलखांब आहे. हॉर्स रायडिंगचा इव्हेंट कुठेही नाही आहे, त्याला एक्विस्टेरियम आपण म्हणतो. तर ह्या एक्विस्टेरियम मध्ये तब्बल 35 ते 40 अव्वल आणि चांगल्या जातीचे घोडे येत आहेत की ज्यांचा मेंटेनन्स, ज्यांच्यासाठी काम करणारे लोक, ट्रेनर आणि मग त्याच्यावरती आपल्याला जे काय मुलांना शिकवायचं, ह्या ज्या गोष्टी आपण बघतो ना. आता मी इथं थांबले कारण मी तुला फक्त जे युनिक आहे ते सांगितले. बाकीचे इव्हेंट असतातच की जसं जिम्नॅस्टिकचा आपल्याकडे कित्येक वर्ष चालू आहे, इकडं स्विमिंगचा इव्हेंट चालू आहे, रॅपलिंग असतं, झुमरिंग असतं, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या माहिती नाहीत अशा पण असतात. ऑब्स्टॅकल कोर्सेस असतात. 400 मीटरचा ट्रॅक आपला इथं आहे की जो लोकांना 200 आणि 200 फेरी मारून 400 करावा लागतो, तर सलग 400 मीटरचा ट्रॅक येत आहे. तर ह्या क्रीडा विभागाच्या या डेव्हलपमेंटमुळे शांतिनिकेतन हे संपूर्ण सांगली जिल्हा काय विभागापर्यंत किंवा डिव्हिजन पर्यंत हे मोठं झालेलं आहे, फेमस झालेलं आहे. असं खरं तर सांगली सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे सगळं इथं उपलब्ध होतंय, हे खरं तर भाग्याचं आहे त्यांच्यासाठी. आणि आम्हाला याची सगळ्याची माहिती मिळते. हे सगळं करत असताना अनेक पुस्तकांचं लिखाण तुम्ही केलंय, खूप गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय तुम्ही. तर काही अशी वाखाणण्याजोगी पुस्तकं जी तुम्ही सांगू शकाल नावं? हा, पुस्तकांची नावं मी सांगू शकते. आता मी हे अकॅडमीतील काही अविस्मरणीय क्षण असं मी जे लिहिलेलं आहे, हे लिहिण्यासाठी कोणी लेखक नाही लागत. हे मी अनुभवलंय, हे मी प्रॅक्टिकली केलंय. याच्यामध्ये असे काही मुलं आहेत जी आता क्लास 1 ऑफिसर आहेत, लोको पायलट आहेत, सायंटिस्ट आहेत, नेव्हिगेटर आहेत. अशा मुलांनी पहिला ती कशी होती, त्यांच्यावर आपण काय काम केलं आणि एक टर्निंग पॉइंट त्यांच्या लाईफमध्ये या हॉस्टेलमध्ये काय आला आणि त्यातून आम्ही बाहेर कसं पडलो आणि तो मुलगा पुढं कसा मोठा तयार झाला. अशा काही छोट्या क्षणिक गोष्टी आहेत. 1, 2, 3 मुलांचं असे अनेक खंड आहेत माझ्याकडे, ज्याच्यामध्ये मी आता 603 मुलांना लिहिलेलं आहे आणि कितीतरी मुलं लिहायची राहून गेलेली आहेत वेळेच्या अभावी. माझा एक विद्यार्थी आहे जो लोको पायलट झालेला आहे आता. खरं सांगू, विद्यार्थ्यांचं नाव नाही घ्यायचं, ते सिनियर पोस्टला आहेत आणि गव्हर्नमेंटचे आता ते सर्वंट आहेत. तर तो जेव्हा इथं आला होता तेव्हा सलमान खान फेम होती आणि तो सलमान खानचा एक पिक्चर आला होता त्याचे केस एवढेपर्यंत होते सलमान खानचे. हा, तेरे नाम पिक्चर. आणि हे त्यावेळी ना यूज टू नव्हतं युट्यूब आणि हे, आमच्याकडे मोबाईल नव्हते आणि आम्हाला म्हणजे ऍज अ टीचर पिक्चरला डे टू डे जाऊन तो पिक्चर बघता यायचा नाही. आणि मग कुठली फिल्म आली आणि कुठली क्रेज आली मुलांच्यात हे आमच्या लक्षात नाही यायचं. आणि अकॅडमीचा एक रूल होता की मिलिटरीचा आम्ही कट द्यायचो मुलांना. तो हा रूल आहे की मिलिटरी कट. इथं 4 बोटं, त्यांना पूर्ण प्लेन आणि वरती थोडे. तर मुलांच्या लाईनमध्ये जसं जसं केस कट करायला त्यांची लोक असतात ते करत होते. तर हा प्रत्येक रोलमधनं चुकवायचा आणि खूप वेळा चुकवत मग एकदा सापडला. किती वेळा आपण चुकवू शकणार. मग रेक्टर लोकांनी त्यांना माझ्यापर्यंत आणलं. तेव्हा मी अकॅडमी चालवत होते, माझ्यापर्यंत आणले. मग मला समजेना की बाबा ह्याचा प्रॉब्लेम काय. तर तो म्हटला मला नाही केस कापायच्यात. 5वीतला एक मुलगा 5वी 6वीतला मोठ्यानं बोलतो मला केसच कापायचे नाहीत, मी नाही केस कापणार आहे मला. म्हणजे तो केसांच्यावरती एवढा प्रेम करत होता. मग माझ्यातली मॅडम म्हणजे आपल्याला थोडं मॅडम किंवा टीचर लोकांना मुलांना मोठं करण्यासाठी शिस्त लागते. म्हणजे शिस्त असल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाहीत. तर त्या शिस्तीमध्ये ते थोडं मला डिस्टर्ब वाटलं. मी माझ्यातले मॅडम थांबवली आणि मी म्हटलं की चला तुला एवढे केस पाहिजेत ना, एवढे तर एवढे, चला ह्याचे केस नाही कापायचे. त्याला तिथं सपोर्ट मिळाला हॉस्टेलमध्ये राहण्याचा. आणि मग काही दिवसांनी ते केस बऱ्यापैकी खाली या लागले आणि तो आपल्या पायानं आला की आता मी त्या लोकांना सांगितलेलं केस कर्तनालयामध्ये की हे जे केस मला सांगितल्याशिवाय कापायचे नाही. मग तो तिकडे गेला मला केस कापायचे म्हणून. त्यांना मी आधीच सांगितलं होतं की तुम्ही मला सांगितल्याशिवाय केस कापायचे नाहीत म्हणून. मग पुन्हा पूर्ण केस माझ्याकडे आली, केसांची केस माझ्याकडे आली. आणि मग त्याला समजलं की हे एवढे वाढलेले केस ठेवण्यापेक्षा आपले कापलेले बरे. आणि मग त्याला रिअलाइज झालं की बाबा ह्या केसांच्या पेक्षा ती मिलिटरीची मुलं, ती NCCची मुलं, ती खो खो खेळणारी मुलं सुंदर दिसत आहेत आणि मी त्याच्यात चांगला दिसत नाही. त्याची मानसिकता तयार करून हे काम केलं.
एक गोष्ट नाही, पुन्हा पुढे जाऊन की नाही एक दिवस तो उठला सकाळी आणि पळायला लागला. मग आम्हाला इथल्या इथं बसल्यामुळे आवाज येतो की कुठं काय चाललंय, कुठं आणि पहाटेची वेळ शांतिनिकेतन शांत असतं. मग माझ्या लक्षात आलं की काहीतरी झालंय म्हणून मी मागच्या बाजूनं आपण इथंच राहत होतो, थोडं बाजूला गेले. ती इकडून आवाज येत होता आणि मी अशी आडवी गेले त्याच्यासमोर. तर मला समजत होतं की एक मुलगा तिकडून पळत येतो आणि काही लोक त्याच्या मागे पळतात. तर त्या मागच्या लोकांना समजलं की मॅडम तिथं समोर आलेले, त्यामुळे त्यांनी आपलं स्पीड कंट्रोल करता आणलं. आणि हा पण 7वी 8वीत गेलेला मुलगा हा स्पीडनं पळत येत होता. आणि आता मी तर आले तर मला आडवं गेलं पाहिजे, त्याचं स्पीड, तरी पण मी आडवी गेले. तो मुलगा, खरं सांगू का मुक्ता, इतकी डिसिप्लिन मुलांना, आणि जिथं लेडीज काम करत असते की नाही तिथं डिसिप्लिन जास्त चांगलं लागते. माझ्या ठिकाणी जर जेंट्स त्याला अडवायला थांबला असतं ना, त्यानं आपलं स्पीड कमी केलं नसतं. तिथं मी आहे म्हणून त्यानं स्पीड कमी केलं, पण पळणारा किती कंट्रोलमध्ये करा, तरी पण तो मला इथं आपटला आणि मी त्याला असं पकडलं. तुला सांगू का मुक्ता, की 8वीच्या मुलाचं 7वी 8वीच्या मुलाचं, एक्झॅक्टली मला तो 7वीत होता का 8वीत होता हे येत नाही, इतकं जोरात स्पीड होतं की मला इथं एवढ्या जोरात म्हणजे असं मला धक्का लागला होता. पण आता तो का पळतो, त्याला काय पाहिजे हे विचारायचं होतं. मी त्याला तसंच धरलं. मागची लोक मागे गेली, त्यांना समजलं हा मॅडमच्या ताब्यात आहे. आणि मी पुन्हा आपल्या घरी आली. आई पप्पा तिथंच होते, नाश्ता करत होते. मी त्याला तिथं बसवलं. आई पप्पा नाश्ता करून गेले. पप्पांना असं काय झालं हे जरा त्यांना लगेच ते असं नाही झालं पाहिजे असं व्हायचे. मी म्हटलं बघू तरी ह्याला काय झालंय. मी त्याला तिथंच थांबवलं आणि आई पप्पा नाश्ता करून गेल्यानंतर त्याला विचारलं की तुला काय पाहिजे. तर तो म्हटला मला इडली खायची नाहीये. हॉस्टेलमध्ये इडली होती. तर मग म्हटलं तुला काय पाहिजे. तर त्या दिवशी मी फ्रेंच टोस्ट केले होते, अंडा केलं होतं, ब्रेड होता, त्याचा वास होता तिथं. तर मला नाही माहिती हा गोरा चिट्टा इतका सुंदर दिसणारा मुलाला ब्रेड खाऊ शकतो का किंवा अंड खाऊ शकतो का. तर मी विचार केला तू अंडा खातोस तर हा ऑमलेट करून देऊ. हा, मग त्यानं अंडा ऑमलेट मी त्याला तिथं करून दिलं. शाळेच्या गोष्टी घरात आम्ही एका शाळेच्या विद्यार्थ्याला अंडा ऑमलेट करून देते, मी त्याला करून दिलं. तू खा म्हटलं, एक शिपायला सांगितलं त्याच्यावरती लक्ष ठेव. आणि मी तयार होऊन आले, पुन्हा आपल्याला शाळेत तर गेलं पाहिजे. आणि मग तो माझ्या मागं शाळेतला. मग मी शाळेत नेहमीचे कामं ह्या वर्गात ना त्यावर फिरत राहिलो. मधल्या वेळेत चहा पिला, मी त्याला पण दिला. मी त्याला म्हटलंच नाही तू शाळेत जा, तू पळून निघाला होतास ना, तुला तर शाळा नकोय. मग आपण म्हटलंच नाही त्याला शाळेत जा. आणि मग 1 वाजला 2 वाजला आणि मग माझ्या मागं फिरून मग कंटाळा थोड्या वेळानं म्हणतो मॅडम मी वर्गात जाऊ का. मी म्हटलं मी कुठं नको म्हटलंय. तो जो वर्गात गेला तो त्यानं 8वी 9वी 10वी पास आउट. आपल्या इथली मुलं 95+ असतात. मार्कांना जगात किंमत आहे. आपण सर्वांगीण विकास करता करता त्यांना एक मार्कलिस्ट असं देतो की तू कुठंही तुला इथं ऍडमिशन मिळेल असं त्यांचं मार्कलिस्ट होतं. ह्याच्यावरती मी जास्त काम करते, कारण तुमचा सर्वांगीण विकासामध्ये जेव्हा तुम्हाला कुठंतरी तुमची ऍडमिशन घ्यायची तेव्हा मार्कलिस्ट कामासाठी येतं. पुढे गेला 11वी 12वी झाला. लॉकडाऊनच्या काळामध्ये एक मला फोन आला आणि मग आता तर आपल्याला वेळच होता. मी फोन घेतला आणि मॅडम बरे आहे का, हे काय. मला काय वाटलं की मुलं विचारपूस करायची ना आपली लॉकडाऊनच्या काळामध्ये, तर तसं. तर तो म्हटला मॅडम मी लोको पायलट झालोय. तर ऍक्च्युली मी खरं सांगू का, त्यावेळी लोको पायलट होण्यासाठी काय लागतं ह्याची मला कल्पना नव्हती. आणि मी म्हटलं की लोको पायलट म्हणजे तो एक्झॅक्टली काय झाला असतं. तो म्हटला आता मी ट्रेन चालवणार आहे. तर म्हटलं मी होऊन ट्रेनचा ड्रायव्हर झालास तो. त्यानं मला शिक्षक आणि रस्ता आहे तिथंच असतात, त्याच्यावरून जाणारे त्याच्या बरोबर जाणारे पुढे जातात. आणि त्यांना मला लोको पायलट नेण्यासाठी किती अर्ज आले भारतातून, पूर्ण किती लोक पास झाली. भारतातून त्यांना इंटरव्ह्यूसाठी किती जणांना बोलवलं. आणि महाराष्ट्रातले केवळ 2 आम्ही सिलेक्ट झालोय. आणि त्यात आपला तो विद्यार्थी होता ज्याला आपण 5वी पासून त्याची डेव्हलपमेंट जिथं जिथं ज्याला जसं जसं पाहिजे तसं त्याला देत गेलो. आणि तो एवढा मोठा झाला. आणि आपल्या शांतिनिकेतन परिसरातला तो पहिला लोको पायलट आहे जो 2020 मध्ये झाला. त्याच्यानंतर आता बरेच झालेत. म्हणजे त्यांना ते दाखवून दिलं. एखाद्या गोष्टीचं काम करताना बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक ह्या गोष्टी जेव्हा आपण एकत्र घालतो आणि त्याला शेप देत जातो तर तो शेप बरोबर बसतो. एक चांगल्या शिक्षण तज्ञानं असं सांगितलं होतं की तुम्ही नवजात बालकं आमच्याकडे आणून द्या आणि तुम्ही त्याच्यावर ठप्पा लावा की ह्याला काय करायचं, ह्याला काय करायचं, ह्याला काय करायचं, आम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला करून देतो. म्हणजे ती गोष्ट आपण हळूहळू त्यांच्या
बरोबर गेले की ती होऊ शकते, असं पण होऊ शकतं कधी कधी. मी असं ठरवलं होतं की शांतिनिकेतन काय आहे आणि तुम्ही कसं घडवलंय हे पोचवायचं आमच्या प्रेक्षकांपर्यंत. पण तुमच्या बोलण्यातनं ते इतकं छान पद्धतीने पोचलंय की मला काहीच विचारावं लागलं नाही. आणि खरं तर मला माहिती आहे की तुम्ही एकदा बोलायला लागलात की आम्हाला ऐकावंसंच वाटतं. खूप काम आणि या सगळ्याला धरून अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. तर या पुरस्कारांना घेऊन सुद्धा तुम्ही शांतिनिकेतन सोडून बाहेर कुठेच कधी गेला नाहीत. आणि हे तुमचं प्रेम असावं असं मला वाटतंय की मुलांना सुद्धा तुम्हाला सोडून कधी जावंसं वाटत नाही. तर आणखीन बरीच मुलं बाहेर पडली असतील, तर काही अशी मुलं आहेत का जी आज आपल्या देशाचं नाव रोशन करतात? डेफिनेटली आता मी रोजच्या डे टू डे बोलण्यामध्ये माझी एकच कंप्लेंट असते, जसं की आपण आता आम्ही हळूहळू रिटायरमेंटच्या दिशेला निघालेलो आहे. तर मला एकच रिग्रेट आहे, आपण बोलतो ना माझं काय राहिलंय, माझं काय काम राहिलं, तर म्हणजे एकही रिग्रेट आहे. माझा की नाही डायरेक्ट UPSC मधून कोण कलेक्टर झालेला नाही विद्यार्थी. तर आता आपल्याकडे SP UPSC करून SP पोस्ट सगळ्या बऱ्याचशा मुलांनी काढलेल्या आहेत. MPSC मधून पण SP पर्यंतच्या पोस्ट पण, IPS छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये SP पोस्ट पण गेलेत. आपले विद्यार्थी सायंटिस्ट आहेत, आपला विद्यार्थी भूगर्भशास्त्रज्ञ आहे, आपला विद्यार्थी आता पायलट बनायला लागलेला आहे, आपला विद्यार्थी लोको पायलट आहे, आपला विद्यार्थी नेव्हिगेटर आहे, आपला विद्यार्थी इंडियन नेव्हीमध्ये आहे, आर्मीमध्ये आहे, पोलीस आहेत, प्रचंड मुलं डॉक्टर आहेत, खूप सगळे इंजिनियर आहेत, खूप सगळे प्रगतिशील शेतकरी आहेत, खूप सगळे कारखानदार आहेत, आणि काही थोडे बिझनेसमॅन आहेत ज्याच्याकडे 500 ट्रक आहेत, जे इथून पुढं काठमांडूपर्यंत जातात. मी त्याच्यावरती पण कमेंट्स करते की एवढ्या लांब तुझा ट्रक कसा काय गेला रे. अशा काही गोष्टी राहिल्या नाहीत की ज्या माझ्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नाहीत. काही थोडे ह्याच्यामध्ये म्हणजे आजकाल आपलं इलेक्शन आणि हे ते त्या या कार्यामध्ये पण आहेत, पण खूप कमी आहेत ज्याच्या दृष्टीने मी विचार करते की बाबा माझी प्रशासनात जशी मुलं आहेत तशी या लोकसेवेमध्ये पण आली पाहिजे. तर ते मी आता त्या दिशेने आता मी विचार करते की चला ह्या दिशेनं पण काही थोडी माझी मुलं गेली तर मला चांगलं वाटेल असं. तर सगळीकडे आपली मुलं आहेत, फक्त डायरेक्ट कलेक्टर कोण नाही आहे, त्याचं मी आता थोड्या दिवसात होईल, आता काही 2-3 वर्षामध्ये. नक्कीच होईल. तुम्ही ठरवल्यावरती काय होणार. खरं तर ही स्त्री शक्ती आहे जिच्या ऊर्जेमुळे इतके सारे लोक घडतात. आणि या स्त्री शक्तीला आमच्या सह्याद्री संवादचा खूप मानाचा मुजरा आणि सलाम. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अशा अनेक महिलांशी आपण नेहमीच बोलत असतो, पण या नवरात्रविषयी भागामध्ये आपल्याला समिता मॅडम गप्पा मारण्यासाठी आपल्याला उपलब्ध झाल्या आणि त्यासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे. थँक्यू मुक्ता, थँक्यू सो मच.